35 ठिकाणी सुविधा केंद्र तयार करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। आणि याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे जी टोलची प्रणाली आहे ती पण या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक पद्धतीची आहे। 61 टोल प्लाझा आहेत, पण पूर्ण रोडवर आपल्याला कुठेही त्या ठिकाणी थांबावं लागत नाही अशा प्रकारची त्याची इंटरचेंजेसवर व्यवस्था आपण केलेली आहे। आणि संपूर्ण रोडवर 1400 किलोमीटरचं फायबर ऑप्टिक आपण टाकलेला आहे। त्यामुळे हा स्मार्ट रोड म्हणून या ठिकाणी विकसित करण्यात येतो आहे। 100% सगळ्या प्रणाली या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर हा इन्सिडेंट्स फ्री किंवा ॲक्सिडेंट फ्री कसा होईल या संदर्भातली टेक्नॉलॉजी आपण वापरायचा निर्णय हा या ठिकाणी केलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं, आपण ज्यावेळेस याचं काम सुरू केलं त्याचवेळी आपण गेलला विनंती केली होती आणि गेलनी आपण राईट ऑफ वे दिला। एक संपूर्ण गॅस पाईपलाईन या ठिकाणी टाकलेली आहे। त्यामुळे ही अगदी कोकणापासनं तर नागपूरपर्यंत आणि पुढे गडचिरोलीपर्यंत ही सगळी गॅस पाईपलाईन जाणार आहे। आणि जेवढे जिल्हे या रस्त्यालगत येतात तिथल्या उद्योगांना गॅस देण्याचं काम या पाईपलाईनच्या माध्यमातून आपल्याला करता येणार आहे। त्यामुळे पलीकडच्या काळामध्ये ज्यावेळी आपण गडचिरोली स्टील सिटी तयार करतो तिथेही कोळशाच्या ऐवजी गॅस वापरला गेला पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आणि त्यातनं मोठा फायदा होणार आहे। आपल्याला माहिती आहे की शिर्डी असेल, अजिंठा असेल, शेगाव असेल, वेरूळ असेल, लोणार सरोवर असेल, अनेक अशा प्रकारच्या पर्यटनाच्या ज्या काही जागा आहेत किंवा ज्या आपली धार्मिक स्थळं आहेत ती देखील या समृद्धी महामार्गामुळे जोडण्याचं काम आपण केलेलं आहे। याच्यावर ॲम्ब्युलन्सेसची सेवा आपण उपलब्ध करून दिली आहे। आणि मला सांगितलं पाहिजे की याच्यावरचा ट्रॅफिक हा सातत्याने वाढतोय। जो ट्रॅफिक 2 लाख पर मंथ होता तो आता 10 लाख पर मंथ पर्यंत गेलेला आहे। आणि आता हा शेवटचा टप्पा सुरू झाल्यामुळे याच्यामध्ये प्रचंड मोठी वाढ आता या ठिकाणी पहिल्याच टप्प्यात 5 पट झाली आहे, पण ती खूप मोठ्या प्रमाणात आता या ठिकाणी होईल हा विश्वास मला आहे। आणि यासोबत आज आपण वाशीच्या 3ऱ्या पुलाचं देखील उद्घाटन केलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की वाशीच्या पुलावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम होतो। तो ट्रॅफिक जॅम संपवण्याच्या दृष्टीनं ही देखील एक अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची स्टेप आहे। मला असं वाटतं की ज्यावेळी समृद्धी महामार्गाचं काम मी आणि शिंदेसाहेब आम्ही दोघांनी सुरू केलं त्यावेळी अनेक लोकांना असं वाटायचं की ही केवळ घोषणा आहे, हे काम कधी पूर्ण होऊ शकत नाही। पण रेकॉर्ड वेळेमध्ये लँड ॲक्विजिशन झालं। अनेक नेत्यांनी विरोध करूनही ते लँड ॲक्विजिशन आम्ही केलं। आणि आज मला अतिशय आनंद आहे की आमच्या महायुतीच्या कार्यकाळातच याचं उद्घाटन होत आहे आणि आम्ही तिघही महायुतीचे नेते या उद्घाटनाकरता उपस्थित आहोत। आणि आता अशाच प्रकारचा पुढच्या टप्प्यामध्ये आम्हाला शक्तिपीठ महामार्ग देखील तयार करायचा आहे। शक्तिपीठ महामार्ग